हिंगोलीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत। तर सेनगाव येथील बाजार समितीत आंदोलन सुरू आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय। हिंगोलीतील ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आणि सेनगाव येथील बाजार समितीमध्ये आंदोलन सुरू आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन सुरू आहे। सोयाबीन आणि कापूस या पिकांना चांगला दर द्या यासाठी हे आंदोलन सुरू आहे। तर सोयाबीन आणि कापसाच्या वाढीच्या मागणीसाठी दरवाढ द्यावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे। सेनगाव येथील बाजार समितीमध्ये आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी गजानन वाणी आपल्या सोबत जोडलेत। गजानन, ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। सोयाबीन आणि कापूस या पिकांना यासाठी दरवाढ मिळावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे। नक्कीच आपण बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडला आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या हिंगोलीच्या सेनगाव येथील बाजार समितीमध्ये बघू शकता की ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि सोयाबीन कापूस या संदर्भात त्याचबरोबर पीक विम्याच्या मागणीसाठी जे आहे ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपल्याला तिथे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत। त्या सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते। आपल्यासोबत काय आपण त्याची संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। बघू शकता की सोयाबीन त्यांनी स्वतः अंगावर समाधी आंदोलन या ठिकाणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। मला या ठिकाणी सांगा काय मागणी आहेत? प्रमुख मागणी अशा आहेत की सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी कमी झालेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की शेतकरी हवालदिल झालाय। मार्केटमध्ये तुम्ही पाहत असाल की सोयाबीनच्या थप्प्या पडून आहेत। पाम तेलाची आयात केल्यामुळे या ठिकाणी सोयाबीनचा भाव कमी झालाय। आज आमच्या सर्व शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी त्या ठिकाणी आलेली आहे। तसंच कापसाचा भाव असेल, पीक विमा असेल, या मुर्दार सरकारनं या ठिकाणी सोयाबीनला न्याय दिला पाहिजे, शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे। या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की सगळ्या राज्यभरामध्ये पीक विमा मंजूर झाला आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळाला नाही। त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत। आज या ठिकाणी सोयाबीन मध्ये आम्ही समाधी घेतलेली आहे। आज तुम्ही पाहत असाल की पूर्ण बाजार समित्या जिल्ह्यामधल्या संपूर्ण बाजार समित्यामध्ये सोयाबीन इतकं भरलेलं आहे की शेतकरी तर हवालदारी झाला, व्यापारी सुद्धा बर्बाद झालाय। शासनाच्या पाम तेलाच्या धोरणामुळे या ठिकाणी सोयाबीन शेतकरी बर्बाद झालाय। पीक विमानाने कुठला अनुदान नाही, त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे। त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं, उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही पुन्हा आंदोलन करते तर मला या ठिकाणी आपण पुढून स्वतः घेतलेलं आहे। काय मागणी सरकारकडे? या ठिकाणी आपण परिस्थिती पाहता आमच्या तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ झालेला आहे, परंतु शासनाचा आजपर्यंत माझ्या शेतकरी बांधवाला 1 रुपयाचीही मदत झालेली नाही। पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहेत। आमची दिवाळी सुद्धा या ठिकाणी खूप दुःखात गेलेली आहे, परंतु या सरकारची आशा बघून आम्ही या ठिकाणी या आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे। यानंतरचं जे आंदोलन असेल की सरकारला हे आजचं आंदोलन प्राथमिक स्वरूपाचं असेल, यानंतरचं जे आंदोलन या ठिकाणी असेल ते सरकारला झेपणार नाही, याची सरकारनं नोंद घ्यावी। नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्ते जे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आणि सरकारच्या धोरणाविरोधात ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा सुद्धा निषेध केला जातोय। तर हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सोयाबीन आणि कापसाला दर मिळावा यासाठी हे आंदोलन होतं। ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। सोयाबीन आणि कापूस या पिकांना दर मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।